बघ कसा मसाला मस्त असं तेल सुटलेलं आहे, असं तेल सुटलं पाहिजे छान असं. आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी टाकून देऊया. इकडे आपले टमाटर थोडे लाल झालेले आहेत बघा, एकदा तसे मस्त असे झालेले आहेत. आणि हा मसाला वाटून घेतलेला आहे, हिरवा मसाला आपला, तो पण लाल करूया आता. नमस्कार मित्रांनो, खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. सो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो गाईज, ह्या पहिल्याचा पण ब्लॉग जर कोणी अजून बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. सो तो ब्लॉग होता इंडियाची विक्ट्री परेड, जी चॅम्पियनशिपचे म्हणजे इंडियन क्रिकेटर्स आलेले आपल्या मुंबईमध्ये. सो तो ब्लॉग पण तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता, तो अपलोड केलेला आहे मी. सो लवकर जाऊन बघा. सो त्याला सपोर्ट खूप कमी भेटला आहे. सो बघा, जे लोकांनी अजून ब्लॉग बघितला असेल तर प्लीज जाऊन बघा. आणि हा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो गाईस, तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. सो म्हणूनच मी परत एकदा एक नवीन रेसिपी ब्लॉग घेऊन आले तुमच्यासोबत. सो चला मग स्टार्ट करू मग आपला ब्लॉग. थंबनेलला तर तुम्ही बघितलं असेल काय रेसिपी आहे काय नाही. सो तुम्हाला कळलेच आहे, तर चला स्टार्ट करू. मी जास्त काय बोलणार नाही. तर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्की जाऊन लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि चला स्टार्ट करूया मग आपला ब्लॉग. हाय, मी सुनीता बसते. आज मी तुम्हाला कोलंबी मसाला दाखवणार आहे. ते तुम्ही बघा. आधी मी तुम्हाला कोलंबी कशी सोलायची ती दाखवते, त्याची पद्धत. इथे बघा तुम्ही, ही कोलंबी आहे, ही पूर्ण अशी खोलायची. ओके, हे बघा. तिच्यामधला हा जो दोरा आहे ना, ही कोलंबीच असं काढायचं आणि हा दोरा असा खेचून काढायचा. हा बघा, दिसतोय हा दोरा. नेहमी कोलंबी साफ करताना हे अशी, हे असं, आणि हा पाठची साईडची दाबून अशी, आणि हा दोरा तो काढायचा कंपल्सरी. हा बघा, दिसतोय दोरा. आता आपण ही कोलंबी पूर्णपणे सोलून घेऊया आणि तिला छान अशी वाफ देऊया. तोपर्यंत मी पूर्ण कोलंबी सोलते, तिला स्वच्छ धुते आणि मग वाफून घेऊया. आता आपण स्वच्छ असं कोलंबी धुवून घेतलेली आहे. आपण तिला आता वाफून घेऊया. फुल घ्यायचं, तिला मस्त असं वाफून घेऊया. पाणी सुटतं तिला. तिला वाफ येतो आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाला वाटायला घेऊया आपण आता. कोथिंबीर, लसूण, अद्रक, 5-6 हिरव्या मिरच्या, बडीशोप आणि कढीपत्ता आणि 3 टोमॅटो आपण मिश्रण वाटायला घेऊया. टर्मरिक फेस वॉश आणि संतूर तरुण दिसणाऱ्या त्वचेचे रहस्य. तेल टाकूया आपण आता. तेल टाकून टोमॅटो लाल करून घेऊया.
लाल झालेले आहेत बघा एकदा, कसे मस्त असे झालेले आहेत. आणि हा मसाला वाटून घेतलेला आहे, हिरवा मसाला आपला, तो पण लाल करूया आता. आता आपण फोडणीला मसाला देऊया. हळद, लाल तिखट मिरची, मीठ, मालवणी मसाला, जिरा पावडर. आणि हा ग्रीन वाटप मसाला तोही टाकायचा. मस्त असं हलवून घ्यायचा 5 मिनिट. तेल सुटोस तर हलवायचं त्याला. कमी जास्त गॅसवर हलवायचं आहे. बघ असा मसाला मस्त असं तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटलं पाहिजे छान असं. आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी टाकून देऊया. अभिराम आणि लीलाच्या नात्यासाठी माझा तुझ्यावर भरोसा. आज मनाला मोठा बोलला. अभिरामला लीलाची काळजी घेताना पाहून खूप बरं वाटलं. असंच दोघांना जवळ आणून दिला. कोलंबी टाकलेली आहे आपण. थोडं गरम पाणी केलेलं आहे म्हणजे कोलंबी पटकन शिजता येईल आपली. त्यामुळे थोडं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. एक 2 उकळी येऊन दिले त्याला. थोडा वेळ झाकण ठेवून 15-20 मिनिटं मस्त उकळी आली पाहिजे त्याला. तुमच्या हिशोबाने त्याचा रस्सा तयार ठेवायचा. तुम्हाला जेवढं 3 माणसं 4 माणसासाठी पाहिजे तेवढं ते बनवायचं. थोडं मीडियम गॅस ठेवायचं. या प्रकारे आपले कोलंबी मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही.